नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सजीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित 50 महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तलाठी भरती तसेच MPSC ग्रुप सी या परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. चला मग सुरू करूया. सजीवांचे वर्गीकरण. पहिला प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. जीवाणू व बुरशी प्लॅस्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. आणि चौथं विधान आहे, जीवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत. या ठिकाणी बरोबर उत्तर आहे अ, ब आणि क ही विधाने बरोबर आहेत. अ विधान काय आहे? बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असते. बुरशी पेट्रोलचे विघटन करू शकते. तसेच ब विधान आहे, सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. ऑब्व्हियसली सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात. आणि क विधान आहे, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया, बुरशी म्हणजे फंजाय प्लॅस्टिकचे विघटन करणारे घटक आहेत. तर जीवाणू व बुरशी प्लॅस्टिकचे विघटन करणारे घटक आहेत, काही प्रमाणात आहेत. जीवाणू सौंदर्य प्रसाधनांचे विघटन करू शकत नाहीत हे विधान चुकीचं आहे. बरोबर विधान आहेत अ, ब आणि क. दुसरा प्रश्न, आदिजीवांचा म्हणजे प्रोटोझोआ खालीलपैकी कोणत्या वर्गात बृहत्केंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रक यांचे अस्तित्व असते? प्रोटोझोआमध्ये असलेल्या ऑर्गॅनिझम्समध्ये बृहत्केंद्रक आणि सूक्ष्मकेंद्रक यांचे अस्तित्व असते. कुठे असते? तर रोमक म्हणजे सिलिआटा या ग्रुपमध्ये. जेव्हा मूळ हॅलोटाइप नमुना गहाळ होतो किंवा नष्ट होतो, तेव्हा त्यापासून तयार केलेल्या नवीन नमुन्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं लेक्टोटाइप. हेलोटाइप नमुन्यापासून तयार केलेल्या डुप्लिकेट नमुन्याला लेक्टोटाइप असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा समावेश कोणत्या संघात होतो? तर त्याचा समावेश होतो प्लाझ्मोडियमचा प्रोटोझोआ या ग्रुपमध्ये. खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो? लायकेन्स याला ड्युअल प्लांट असं म्हटलं जातं. लायकेनमध्ये फंजाय आणि अल्गी यांचं कॉम्बिनेशन असतं. द्विनाम पद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विधान ओळखायचे. द्विनाम नाव हे तिरके मुद्रणाप्रमाणे लिहितात. बरोबर आहे विधान. जातीवाचक नाव व प्रजातीवाचक नाव या दोन्ही नावांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे, कारण जातीवाचक नाव मोठ्या लिपीत सुरू केलं तर प्रजातीवाचक नाव जे आहे तर त्याची सुरुवात छोट्या लिपीमधून होते. म्हणून ब विधान चुकीचं आहे. क विधान आहे, जातीवाचक नामानंतर प्रजातीवाचक नाम येते. बरोबर आहे. द्विनाम पद्धती प्रजातीवाचक नाव निरपवाद म्हणजे जागतिक स्तरावर असते. बरोबर. टॅक्झॉनॉमी हा शब्द सर्वप्रथम कोणी दिला? तर डी कॅन्डोल यांनी टॅक्झॉनॉमी हा शब्द सर्वप्रथम दिला. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधतेला काय म्हणतात? तर त्याला म्हणायचं जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी. म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना सामान्यतः काय म्हणून ओळखले जाते? त्याला ब्लॅक मोल्ड्स असं म्हटलं जातं. दोन नावे म्हणजे बायनॉमियल देण्याचे वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली? तर त्या सायंटिस्टचं नाव आहे कॅरोलस लिनियस. बायनॉमियल नॉमेनक्लेचर किंवा दोन नावे देण्याची पद्धत सुरू करणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे कॅरोलस लिनियस. रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे स्वयंजीवी जीवाणू कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? तर ते असेंद्रिय रसायनांचे किंवा असेंद्रिय द्रव्यांचे विघटन करून स्वतःची ऊर्जा मिळवतात. सेंद्रिय नाही तर असेंद्रिय, कारण स्वयंजीवी जीवाणू आहेत. वनस्पती वर्गीकरणातील सर्वात पायाभूत घटक
म्हणजे बेसिक पॉइंट कोणता आहे? सगळ्यात पायाभूत घटक आहे स्पीसीज म्हणजे जाती. वनस्पतींना द्विनाम पद्धती म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर लावून देणारा शास्त्रज्ञ कोणता? कार्लस लिनियस आपण मगाशीच पाहिलं. स्पायरोगायरा हे कोणत्या प्रकारचे शेवाळ आहे? हे हरित प्रकारचे शेवाळ आहे, स्पायरोगायरा. लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे? शेवाळ खनिजांचे शोषण करून कवकास देते. त्यानंतर कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालाच देते व शैवाल अन्न तयार करतात. बघा या ठिकाणी कवक हे खनिजांचे शोषण करतात आणि शैवालाच देतात आणि शैवाल काय करतात? फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणातून अन्न तयार करतात. तर दोघं जण सिम्बायोटिक असोसिएशन मध्ये राहतात, त्याला लायकेन आपण म्हणतो. तर दुसरं जे विधान आहे तर ते या ठिकाणी बरोबर येईल. कवक पेशींची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? हा प्रश्न बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला दिसतो. तर कवक पेशींची पेशीभित्तिका ही कायटिन किंवा चायटिन या शर्करेपासून बनलेली असते. वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत खालीलपैकी कोणी मांडली? तर वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत मांडली एरिस्टॉटल, थिओफ्रास्ट आणि कार्ल लिनियस या 3 जणांनी. हिस्टोरिया ॲनिमेलिया हा ग्रंथ कोणी लिहिला? हिस्टोरिया ॲनिमेलिया लिहिला एरिस्टॉटल यांनी आणि हिस्टोरिया प्लॅन्टरम हा ग्रंथ लिहिला थिओफ्रास्ट. लक्षात आलं? ॲनिमेलिया हा ग्रंथ लिहिला एरिस्टॉटल यांनी आणि प्लॅन्टरम हा ग्रंथ लिहिला थिओफ्रास्ट यांनी. सजीवांचे 5 सृष्टीमध्ये म्हणजे 5 किंगडम सिस्टीम वर्गीकरण कोणी केले? तर रॉबर्ट विटाकर यांनी सजीवांचे 5 वेगवेगळ्या सृष्टींमध्ये त्यांचं वर्गीकरण केले. 1866 मध्ये प्रोटिस्टा ही तिसरी सृष्टी कोणी सुचवली? 1866 मध्ये हॅकेल, आर्न्स्ट हॅकेल यांनी प्रोटिस्टा ही तिसरी सृष्टी सुचवली. 6 सृष्टी वर्गीकरण पद्धती कोणी मांडली? तर कार्ल वूड्स यांनी 6 किंगडम क्लासिफिकेशन थिअरी मांडली. लिनियसच्या पदानुक्रमात सर्वात खालचा स्तर कोणता? तर स्पीसीज म्हणजे जाती हा सर्वात खालचा स्तर होता. प्रजाती म्हणजे जीनस आणि जाती म्हणजे स्पेसीज या 2 संज्ञांवर आधारित नामपद्धतीला काय म्हणतात? तर बायनॉमियल नॉमेनक्लेचर किंवा द्विनाम पद्धती. ICBN चे पूर्ण रूप काय आहे? ICBN म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नॉमेनक्लेचर. जेव्हा एखाद्या सजीवाचा मूळ नमुना उपलब्ध नसतो, तेव्हा 2 किंवा अधिक अतिरिक्त नमुन्यांना निवडलेल्या जेव्हा एखाद्या सजीवाचा मूळ नमुना उपलब्ध नसतो, तेव्हा 2 किंवा अधिक अतिरिक्त नमुन्यांतून निवडलेल्या नमुन्याला काय म्हणतात? त्याला म्हणायचं सिनटाइप. मानवाचे वैज्ञानिक नाव काय आहे? होमो सॅपियन हे मानवाचे वैज्ञानिक नाव आहे. पॅन्थेरा टायग्रिस हे कोणत्या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे? पॅन्थेरा टायग्रिस हे वाघ या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे. मटार म्हणजे वटाणाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर पायसम सॅटिवम हे वटाणा म्हणजे मटार याचे वैज्ञानिक नाव आहे. मोनेरा सृष्टीतील सजीवांचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर मोनेरा या सृष्टीमध्ये कोण येतं? तर बॅक्टेरिया येतात. तर ते बॅक्टेरिया प्रोकॅरियोटिक असतात. त्यांच्या सेल्स ह्या प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी असतात. कोणत्या जीवाणूंना प्राचीन सजीव किंवा ओल्डेस्ट लिव्हिंग बीइंग्स म्हटलं जातं? तर आर्किबॅक्टेरिया या सजीवांना ओल्डेस्ट लिव्हिंग बीइंग्स किंवा प्राचीन सजीव असं म्हटलं जातं. मिथेनोजन्स हे जीवाणू कोठे आढळतात? तर मिथेनोजन हे दलदलीच्या प्रदेशात आणि प्राण्यांच्या आतड्यात अशा 2 ठिकाणी हे मिथेनोजन्स बॅक्टेरिया किंवा जीवाणू आढळतात. ग्राम पॉझिटिव्ह जीवाणूंच्या पेशीभित्तिकेमध्ये पेप्टिडोग्लायकनचे प्रमाण किती असते? तर ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह असे
बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूंचे 2 वर्गीकरण केलं जातं. यामध्ये जे ग्राम पॉझिटिव्ह जीवाणू आहेत, त्यामध्ये जो एक महत्त्वाचा घटक असतो पेप्टिडोग्लायकन याचे प्रमाण असते 70 ते 80% आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये हे पेप्टिडोग्लायकन कमी असते. नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारे रायझोबियम जीवाणू कोठे आढळतात? तर ते आढळतात शेंगा येणाऱ्या वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर. दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी कोणते जीवाणू उपयुक्त ठरतात? तर लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास उपयोगी ठरतात. पेशीभित्तिका नसलेल्या सर्वात लहान सजीव कोणता? पेशीभित्तिका नसलेला सगळ्यात लहान सजीव आहे मायकोप्लाझ्मा. सृष्टी प्रोटिस्टामधील वनस्पती सदृश सजीवांना काय म्हणतात? सृष्टी प्रोटिस्टामधील वनस्पती सदृश सजीवांना म्हणतात क्रायसोफाइट्स. अमिबा हालचालीसाठी कशाचा वापर करतो? तर अमिबा करतो हालचालीसाठी छद्मपात किंवा सुडोपोडिया चा वापर करतो. आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ या संघाचा अभ्यास सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने केला असेल? तर त्याचं नाव आहे लिओनहोइक. कवके म्हणजे फंजाय आपली पोषण पद्धती कशी पूर्ण करतात? तर ते असतात मृतोपजीवी म्हणजे सॅप्रोट्रॉप्स असतात. म्हणजे मेलेल्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या अवशेषांवर कवके हे जगत असतात. ईस्ट हे कशाचे उदाहरण आहे? ईस्ट हे एकपेशीय कवकाचे उदाहरण आहे. पेनिसिलियम या कवकाचा समावेश कोणत्या गटात होतो? तर तो होतो ॲस्कोमायसिटीज या गटामध्ये. मशरूम किंवा ब्रॅकेट फंजाय आणि रस्ट यांचा समावेश कोणत्या कवकाच्या गटात होतो? तर होतो बॅसिडोमायसिटीज. कोणत्या कवकांना अपूर्ण कवक किंवा फंजाय इन्फर्फेक्टी असे म्हणतात? तर ड्यूटेरोमायसिटीज या फंजायच्या ग्रुपला अपूर्ण कवक किंवा फंजाय इम्परफेक्टी असे म्हणतात. सायट्रिक आम्लाच्या निर्मितीसाठी कोणत्या कवकाचा उपयोग होतो? आस्परजिलस या कवकाचा उपयोग सायट्रिक आम्लाच्या निर्मितीसाठी केला जातो. वनस्पती सृष्टीतील सजीवांची पेशीभित्तिका कशापासून बनलेली आहे? वनस्पती सृष्टीतील सजीवांची पेशीभित्तिका सेल्युलोज या घटकाने बनलेली असते. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात? तर शेवाळ आणि ब्रायोफायटा या वनस्पतींच्या गटामधील सजीवांमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात. सृष्टी प्राणी म्हणजे किंगडम ॲनिमलियामधील सजीव कसे असतात? तर ते बहुपेशी आणि परपोषी असे असतात. जीवाणूंचे वर्गीकरण ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह असे शास्त्रज्ञाने केले का? कोणत्या शास्त्रज्ञाने असे वर्णन केले किंवा असे वर्गीकरण केले? तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे क्रिस्टियन ग्राम. वर्गीकरणाचा टॅक्सॉन हा शब्द खालीलपैकी कशासाठी वापरला जातो? तर टॅक्सॉन हा शब्द वापरला जातो सजीवांच्या विशिष्ट समूहासाठी. तर या ठिकाणी आपण सजीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित 50 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन असेच प्रश्न घेऊन. धन्यवाद.